Good morning, student. Today we see this next point of allotment of shares. When a company gives shares to an applicant based on the application submitted, it is called as allotments of shares. See the simple meaning of this allotments of shares. Then the next of Supreme Court has defined allotment as the appropriations out of the previously unappropriated capital of the company of a certain number of shares to a person. भागांचे वाटप म्हणजे काय ते आपण पाहतोय. जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारच भागाचे वाटप करते यालाच भागवाटप असे म्हणतात. म्हणजे जेव्हा कंपनीला काय करायचे असेल, भागांचे वाटप करायचे असेल, तेव्हा कंपनी काय करते, त्यासाठी अर्ज मागवते आणि ज्या अर्जदारांनी काय केले अर्ज केले आहेत अशा व्यक्तींना जेव्हा भाग दिले जातात त्यालाच भागांचे वाटप असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा काय करणं विनियोग करणं म्हणजेच भागवाटप होय. आता विनियोग म्हणजेच वाटप, की जेव्हा कंपनी व्यक्तीला काय करायचे आहेत भागांचे वाटप करते तेव्हा कंपनी काय करते, जे विनियोग न केलेले जे काही भाग भांडवल आहे, विनियोग न म्हणजे भांडवल वाटप न केले जे काही भाग भांडवल आहे त्याचे ठराविक संख्येने काय करते यांना वाटप करते, यालाच भागवाटप असं म्हटलेलं आहे. Then the next of these provisions or conditions for allotments of shares. So this which of these provision and which of these conditions of. So this first of the statutory provisions. The number one of registration of prospects. A copy of the prospects must be filed with the register of companies for registration on or before the date of its publication. These prospects must be signed by every proposed directors in case of newly formed company or director or his duly authorized advocate. आपण भागवाटपाच्या कायदेशीर तरतुदी पाहतोय. त्यामध्ये जी पहिली तरतूद सांगितली आहे नंबर 1, माहितीपत्रकाची नोंदणी. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करायचे, दाखल करावे लागते. माहितीपत्रकावर सर्व प्रस्तावित संचालकांच्या सह्या असाव्यात. त्याचबरोबर किंवा संचालक किंवा त्याच्या अधिकृत वकिलाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला काय करायचं आहे, भागांचं वाटप करायचं आहे, त्याच भागांचं वाटप करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं की त्या जे माहितीपत्रक आहे ते माहितीपत्रक आधी आपल्याला सादर करावं लागतं. मग त्या माहितीपत्रकामध्ये किती भागांचं वाटप करायचं आहे, भागांचं दर्शनी मूल्य काय, ही सगळी माहिती त्या माहितीपत्रकामध्ये नमूद केलेली असते. आणि ते माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याच्यावरती काय असणं गरजेचं आहे, की संचालकांच्या सह्या असणं गरजेचं आहे. Then the second of application money. The Companies Act state that along with the application form, the applicant has to pay a minimum of 5% of the nominal amount of the shares or such other amount as specified by SEBI. SEBI has specified for public companies the application money to be minimum 25% of the nominal amount of shares. The application money is to be paid in the bank specified by the company. सेकंड पॉईंट आला अर्ज शुल्क काय आहे. कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. सेबीने सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% निश्चित केली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत अर्ज शुल्क जमा केले जाते. आता अर्ज शुल्क म्हणजे नेमकी काय तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, की कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला अर्जासोबत भागाचे जे काही दर्शनी मूल्य आहे, म्हणजे दर्शनी मूल्य म्हणजेच काय, की जेव्हा कंपनी भागांची विक्री करणार आहे तेव्हा त्या विक्री करत असताना कंपनी एक किंमत निश्चित करते. म्हणजे एका भागाची किंमत किती असावी. फॉर एक्झाम्पल कंपनी ठरवली की एका भागाची किंमत आहे 100 रुपये, तर ती 100 रुपये त्या भागाची दर्शनी किंमत झाली. त्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम काय करणं गरजेचं, आधीच जमा करायची. तर 5% म्हणजे 100 रुपयाच्या 5%, मग ती 5% जी काही रक्कम होईल ती 5% रक्कम काय करायची आहे, आधी भरायची आहे.
किंवा सेबीने निश्चित केली जी काय रक्कम असेल ती रक्कम त्या अर्जासोबत त्या व्यक्तीनं काय करायची आधी भरायची आहे. नेक्स्ट नंबर थर्ड, मिनिमम सबस्क्रिप्शन. Minimum subscription is the minimum amount of shares that must be taken or bought by the subscribers. This amount is maintained in the prospectus. It must be collected within 30 days from issue of prospectus. SEBI has stated minimum subscription should be 90% of the issues. याच्या आधी पण आपण पॉईंट पाहिला की किमान अभिधान उभारणी. आता अभिधान म्हणजे काय ते आपण याच्या आधी पाहिलं आहे. किमान अभिधान उभारणी म्हणजेच विक्रीस काढलेल्या भागाची आवश्यक असलेली किमान विक्री होणे. एक किमान आपण ठरवलं की 100 भाग विकायचे आहे, तर 100 भाग विकत असताना किमान त्यातले किती भाग आधी विकले गेले जाणं गरजेचं आहे, यालाच किमान अभिधान असं म्हटलं जातं. सदर किमान अभिधान रक्कम माहितीपत्रकात नमूद केलेली असते. माहितीपत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम जमा केली पाहिजे. म्हणजे किमान अभिधान रक्कम आपली 5 लाख रुपये जमा करायची असेल तर ते 5 लाख रुपयाची रक्कम आपण 30 दिवसाच्या आत वसूल करणं फार गरजेचं आहे. सेबीने किमान अभिधान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही काय जी काय किमान अभिधानाची रक्कम आहे ते सेबीच्या म्हणण्यानुसार ही 90% असावी असं त्यांचं म्हणणं आहे. किमान अभिधान उभारणी न झाल्यास त्यास भागांना कमी मागणी म्हणजेच अंडर सबस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. म्हणजे किमान अभिधानाची रक्कम ही जर वसूल झाली नाही तर त्याला अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे कमी मागणी आहे असं म्हटलं जातं. साहजिकच ते भागांना येणारी जी मागणी आहे ती कमी झालेली असते. जर किमान अभिधान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावं लागते. ज्याने अर्ज केला आहे त्या अर्जाची रक्कम त्याने 15 दिवसाच्या आत काय करायची आहे, परत करायची आहे. नेक्स्ट नंबर 4, क्लोजिंग ऑफ सबस्क्रिप्शन लिस्ट. As per SEBI, the subscription list must be kept open for at least 3 working days. So this how many days of this closing of the subscription list? Of 3 working days and not more than 10 working days. Applicant can apply for shares only when the subscription list is open. So this gives in this filling the blanks of this how many days of this closing the subscription list of. So this at least 3 working days and the more than the 10 working days. भाग विक्री बंद होणे. सेबीनुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. त्यानंतरला ती काय होते, ऑटोमॅटिक बंद होते किंवा बंद करावं लागते. अर्जदार या खुली असलेल्या कालावधीत अर्ज करू शकतो. त्यानंतरला म्हणजे जेव्हा त्यांना भाग अर्ज मागवायचे त्या अर्ज मागवत असताना अर्ज मागवल्यानंतरला कमीत कमी 3 दिवस ती काय करायची आहे, यादी चालू ठेवायची आणि जास्तीत जास्त 10 दिवस ती यादी चालू ठेवायची आहे. त्यानंतर ती बंद करायची आहे आणि त्या कालावधीतच काय होणं गरजेचं की अर्जदारांनी अर्ज करणं फार गरजेचं आहे. Next number 5, basis of allotment. Allotment of shares will be on the basis which will be decided for each category of subscribers. Allotment will be as per the minimum application size as fixed by the company. नंबर 5, वाटपाचा आधार. भागवाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झाले पाहिजे. कंपनीने निश्चित केलेले किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केले पाहिजे. की कंपनी जेव्हा ठरवते की भाग विक्री करायची आहे त्यावेळेस किमान अर्जाची रक्कम किती असावी हे कंपनी आधीच ठरवते. तर ती रक्कम कंपनीने सर्व अर्जदारांकडून योग्य आकारानुसार काय होणं गरजेचं आहे की त्याचं जमा करणं किंवा कलेक्ट करणं ते फार तितकंच महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 6, ओव्हर सबस्क्रिप्शन. Over subscription means when application received for shares has more than the number of shares offered by the company. SEBI does not allow any allotment in excess of securities offered through after document or prospects. However, it may permit to allot not more than 10% of the net offer. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजेच काय की भागांना जास्त मागणी. ज्यावेळी
कंपनीने विक्रीस काढलेल्या भागापेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात. या भागांना जास्त मागणी असे म्हणतात. आता अंडर सफिशियंट, ओव्हर सफिशियंट. अंडर म्हणजेच काय की भागांना कमी मागणी आणि ओव्हर सफिशियंट म्हणजेच काय की भागांना जास्त मागणी. नेक्स्ट पॉईंट नंबर 7. Permission to deal on stock exchange. Every company before making a public offer shall apply to one or more recognized stock exchange to seek permission for listing its shares with them. The prospect shall mention the name of the stock exchange and the fact that a application for permission to list in that stock exchange has been made by the company. भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. प्रत्येक कंपनीला भागाची सार्वजनिक विक्री करण्यापूर्वी एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यताप्राप्त भाग बाजाराची परवानगी घ्यावी लागते. माहितीपत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे आणि नोंदणीसाठी अर्ज केला आहे याची वस्तुस्थिती नमूद केली पाहिजे. जर भाग बाजारामध्ये परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. हे कायदेशीर भागांना अस्तित्व निर्माण होणं तितकंच गरजेचं आहे आणि ते कायदेशीर अस्तित्व निर्माण होण्यासाठी कंपनीने भाग बाजारामध्ये त्या भागांची काय करायचे आहे, नोंदणी करायची आहे. भाग बाजारामध्ये नोंदणी झाल्याशिवाय त्या व्यक्तीला भागांचे वाटप करता येत नाही. And next number 8. Appointment of managers to the issue and various other agencies. Company has to appoint one or more merchant bankers to act as managers to the public issues. It also has to appoint register to the basis, collecting bankers, underwriters to the issues and bank brokers to the issues, self-certified syndicate bank, advertising agent, etc. भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. सार्वजनिक विक्रीच्या वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावी जाते किंवा केली जाते. विक्री नोंदणी अधिकारी, पैसे गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रमाणित सिंडिकेट बँक, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची सुद्धा काय करावी नेमणूक करावी लागते आणि ती नेमणूक करूनच त्याद्वारे काय केल्या जात भागांची विक्री केली जाते. कारण या सगळ्यांची फार गरज आहे. कारण प्रत्येक वेळेस कंपनीने विक्रीस केलेले भाग विकले जातीलच याची काय नसते, गॅरंटी नसते. मग असे भाग सहजपणे विकले जावेत यासाठी या सगळ्यांची म्हणजे मध्यस्थ आहे त्या सगळ्या मध्यस्थांची नेमणूक होणं तितकंच गरजेचं